हॅलो, नमस्कार. मी धनश्री काडगावकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो इट्स बीन सो लॉंग. साधारण वर्ष, दीड वर्ष झालं मी माझ्या चॅनलवर काहीच पोस्ट केलेलं नाहीये. बट आज मला अगदी मनापासून असं वाटलं की पुन्हा एकदा तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे. आणि आज मी एका पार्टीला चालली आहे, क्रिसमस पार्टीला. सो वाय नॉट स्टार्ट विथ गेट रेडी विथ मी. सो आज मी रेड कलरचा ड्रेस घालणार आहे, जो मी आधी पण 1-2 वेळा घातला होता. आणि आय एम कम्प्लिटली ओके रिपीटिंग माय ड्रेसेस. त्यामुळे मी तोच ड्रेस आज रिपीट करणार आहे. आणि मेकअप मी कसा करते ते तुम्हाला बघायचं असेल तर डू फॉलो माय यूट्यूब चॅनल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे मी खूप वर्षांनी बोलते असं मला वाटतंय. पण या पुन्हा एकदा श्री गणेशा करते. डू सपोर्ट मी. थँक्यू अँड वॉच इट. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिले तर केस आधी मागे बांधून घेते, कारण मला भयानक त्रास होतो. केस जर मध्ये मध्ये आले ना की मला खूप वैताग येतो. सो या सो लेट्स जस्ट स्टार्ट विथ स्किन केअर फर्स्ट. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा वंडर सेरामाइड मोची टोनर म्हणून आहे टोनी मोलीचं, तर ते मी टोनर वापरतीये. इन्स्टंट हायड्रेशन कशाला म्हणतात तर ते ह्याला म्हणतात असं मला वाटतं. अंडर आय क्रीम पण मी लावते, बऱ्याच वेळाला लावतेच, म्हणजे मला बरं वाटतं. कारण माझे ना खूप पफी डोळे आहेत, मला भरपूर पफीनेस आहेच. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट इज लॅक ऑफ स्लीप किंवा खूप मेकअप मला वाटतं. सो या, हे बघा ना, फक्त टोनर लावले पण खूप हायड्रेशन वाटतं. ओके. त्यानंतर मॉइश्चरायझर. हे एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर आहे, खूप मस्त आहे.
ओके, मी के ब्युटीचं हायड्रा क्लाउड कुशन फाउंडेशन यूज करणार आहे आज. जे मी आधी 1-2 वेळा यूज केलं आणि मला खूपच चांगलं वाटलं ते. याचा इनफॅक्ट हा जो पफ आहे हा पण खूप छान आहे. सो यू जस्ट हॅव टू प्रेस इट आणि फाउंडेशन येतं. अगदी स्किन लाईट आहे. मला छान सूट झालेलं आहे हे. ऑल्सो मी सुरुवातीचा जो लेअर आहे तो फक्त ह्याच्याने एक जस्ट पसरून घेते, पण त्यानंतर डेफिनेटली मला ब्युटी ब्लेंडर वापरतेच मी. सो नाईस है ना. मला थोडंसं अजून कव्हरेज हवं आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठी मी वापरणार आहे रान क्लिनिक. हे जे अरे व्हॉट्स हॅपनिंग. क्लिनिकचं हे जे इवन बेटर क्लिनिकल सिरम फाउंडेशन आहे. तर आणि मला असं वाटतं की हे चांगलं कव्हरेज देतं. सो किंचितच घेतलं, लिटरली दिस मच, खूप कमी घेतलं. मला वाटतं हे आधी लावायला हवं होतं मी आणि मग ते लावायला हवं होतं. ठीक आहे, पण हरकत नाही. फॉर द कन्सिलर, अच्छा मी ना इकडे इकडे बघतेय कारण इथे समोर आरसा आहे, तर मला आरशात जास्त छान दिसते म्हणून मी आरशातही बघतेय मध्ये मध्ये. काइंडली मॅनेज. असं का होत आहे. ओके, दॅट्स इट राईट. ओ माय गॉड, खूप चांगलं आहे. नार्सचं कन्सिलर आहे हे. आणि मला असं वाटतं माझे ना कन्सिलरचे शेड यार जाम चुकतात. काय माहिती मी कुठल्या हिशोबाने खूप वरचे शेड्स घेते, म्हणजे लाईट शेड्स जास्त आहेत माझ्याकडे कन्सिलरच्या. सो असं नाही पाहिजे ना आयडियली. आय थिंक इट्स परफेक्ट. थोडंसं लाईट हवं आहे, लाईट इन द सेन्स थोडंसं अजून मला ब्राईटन हवं आहे, तर त्यासाठी मी हुडाचं हे कन्सिलर वापरते जे आहे इन द शेड ग्राम क्रॅकर. बरोबर ना, ग्राम क्रॅकर. तर हा शेड पण मला असं वाटतं अनेकदा की ॲक्च्युली हा माझ्यासाठी थोडा जास्त लाईट आहे. पण मग समजा असं काही पार्टी असेल किंवा असं असेल तर तुम्हाला असे शेड्स पण कामी येतात. सो आय नेवर थ्रो माय मेकअप अवे, कारण ना लागतं यार काही ना काहीतरी. फक्त ऑफकोर्स त्याची शेल्फ लाईफ बघा, त्याची आपल्याला कळतं एखादं प्रॉडक्ट खराब झालेलं आहे तर डेफिनेटली आपण टाकून द्यायला पाहिजे. सो इट्स ओके. आणि मला काय चालतं सांगते मी. मला चालतं थोडेसे अंडर आय दिसले तरी आय एम कम्प्लिटली फाईन विथ इट. अंडर आय फक्त सेट करून घेते आधी. शार्लोट टिल्बरीची पावडर आहे ही, कॉम्पॅक्ट पावडर. माझी जी हेअर ड्रेसर आहे तिने परवा हे पाडलं तेव्हा ती तुटली. बरंच ओके. बिचारी इतकी घाबरली होती ती. तिला असं झालं की आता काय बोलणार आहेत मॅम, मी काय करू. शेवटी ती ना रस्त्यावरती ते पडलं होतं सगळे तुकडे, ती उचलत होती. मी तिला विचारलं का उचलतेस तू हे, मी थोडी ना यूज करणार आता पडलंय रस्त्यावरचं, तर रस्त्यावरचं आता आपण थोडी ना तोंडावरती वापरणार. पण ती इतकी घाबरली होती बिचारी, तिला असं वाटलं मी खूप काहीतरी बोलेन आणि त्यामुळे ती ते उचलत होती. माहित नाही तिच्या डोक्यात काय होतं, पण मी समजू शकते तिला काय फील झाला असेल. ओके, मी आता हे ब्लश घेतलेलं आहे. हे थोडंसं आधी सगळ्या लिक्विड गोष्टी मी अप्लाय करून घेणार आहे. सो हे पण हे हुडा ब्युटीचं आहे आणि ह्याचं शेड आहे स्ट्रॉबेरी क्रीम ब्लश फिल्टर.
ठीक आहे. The next is cream contouring. कॉन्टोरिंग मला थोडं स्ट्रॉंग आवडतं. डिफरन्स वाटतोय? नोजचं हे जे आहे हे थोडंसं असं घेते मी. ओके, हे बोलायचं होतं की एवढे दिवस मी यूट्यूब का करत नव्हते. खूप जण मला असंही विचारत होते व्लॉग्स का नाही करत आहे, यूट्यूबवर काहीच पोस्ट का नाही करत आहे. मला ऑनेस्टली फील नव्हतं होत खूप काही पोस्ट करावं असं. आणि जेव्हा आतूनच मला असं फील नव्हतं होत टू पोस्ट समथिंग, तर मला माझ्या स्वतःवरही ती जबरदस्ती करायची नव्हती. आय वॉज लाईक की ओके, आपल्याला नाही फील होते ना, सो इट्स ओके, नको करायला. अगदी या थॉटनी मी शांत बसले होते. सो नथिंग लाईक इट ॲक्च्युली. हुडा ब्युटीची पावडर यूज करते. आय थिंक इट्स इन द शेड बनाना ब्रेड. ब्युटी ब्लेंडर आहे, त्यानीच करते मी. ओके, आपण अंडर आय केलंच होतं, पण पुन्हा एकदा मी थोडंसं. ओके, आणि मी सगळीकडे पावडर लावते. असं काही नाही की मला ग्लोई डुई ठेवायचं आहे वगैरे म्हणून. नथिंग. पावडर पावडर पावडर. कारण आपण ग्लो परत आणू शकतो हायलायटरनी सुद्धा किंवा फिक्सिंग स्प्रेनी सुद्धा. त्यामुळे मी त्या फंदात फार नाही पडत आहे. ओके, ही आहे हुडा ब्युटीची बनाना पावडर. ठीक आहे, आय थिंक बनाना पावडर आहे, म्हणजे बनाना ब्रेड शेड आहे ह्याचा. आणि अजून एक मी नुकतीच नवीन विकत घेतली, तर मी ही त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. ही पर्पल पावडर आहे आणि आय फील ह्यानी एक 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 मजा येते वेगळी. आय डोंट नो, बट एक ना फ्रेशनेस फील होतोय मला ह्या पावडरने. सो मी ही नुकतीच विकत घेतली होती आणि मला ते वापरायलाच इतकी मजा येते ना की रेजिस्ट. ओके, द बेस इज डन. ठीक आहे, आता यू जस्ट हॅव टू स्प्रे इट. हा डाल्बाचा स्प्रे आहे, मस्त आहे. ठीक आहे, आता ह्यानंतर सुरू होईल आय शॅडो. काय करायची, रेड ड्रेस आहे माझा, अ व्हेरी हॉट रेड ड्रेस. सो ही एक आय शॅडो पॅलेट आहे, नायकाची आहे.
मी काय करते मला खरंच माहित नाहीये, बट आय एम ट्राईंग समथिंग न्यू. आणि हे जर सक्सेसफुल झालं तर नेक्स्ट टाइम परत करीन आणि आय शो इट टू यू. Started to create a new look. ओके, सो हे लावलं मी आत्ता त्याच्यावरती. Like with this. Did it too much, I think. Oh, that would be too much. I think this would go nice. Yeah. Okay. Whoa, nice. And then side la. Okay. Oh, become a pink actually. Though I wanted to make it red, but ठीक है. खूप फास्ट आवरावं लागणार आहे कारण आता वेळ नाहीये फार. अंधेरीला जायचंय. ओके. तुम्हाला कळतंय मी काय करते? साधारण येतोय ना अंदाज. प्लीज मला माफ करा कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. रिअली डोंट नो हे कसं दिसतंय काय. मला जरा टेन्शन वाटतंय थोडं कारण यु नो ऑन अ रेग्युलर बेसिस आपण हे सगळं करत नाही. थोडंसं फक्त डॅप करून घेतलं मी जरा कारण हलायला नको. ओके, सो आता मी लावते मस्कारा. हा पण हुडा ब्युटीचाच आहे. क्लिअरली हुडा ब्युटी हा माझा चांगलाच आवडतीचा ब्रँड आहे हे तुम्ही समजू शकता. खूप घाईत करते मी आता मेकअप कारण आता घाई करणं गरजेचं आहे. 6:30 वाजलेले 6 वाजतात आणि आय नीड टू रीच देअर ॲटलिस्ट ॲट 8 यार. आय स्टे इन ठाणे. मला जायचं अंधेरीला. ओके ओके नाईस. खालच्या डॅशेसला काही लावणार नाही आहे मी. डू यू थिंक आय शुड अप्लाय काजल? नो ना. खूप लावलंय. डोंट वरी, होईल ते कमी. ओके, ब्लशवरच मी इमिजिएटली हे लावते हायलायटर. सो इट विल स्टे फॉर लॉंगर. काय राहिलं? ॲक्च्युली बरंच काय राहिलंय.
लिपस्टिक आहे ही. ठीक आहे. आय थिंक बस चांगलं दिसतं असं. That's the lipstick. मेकअप झालेला आहे. मेस झालं यार. एक यूट्यूब व्हिडिओ करणं इज जस्ट नॉट इझी. हा सिरियसली. याच्यामुळेच मी ॲक्च्युली बंद केलं होतं, मला असं वाटतं. मेकअप इज डन. आता आउटफिट घालते, पटकन रेडी होते. ओके, सो हा आउटफिट आहे. ओके, मी बेल्ट लावणार आहे कारण छान दिसेल असं मला वाटतंय. जात का नाहीये? Okay, that's the thing.